ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जीवनविद्येचे महान शिल्पकार, विश्वसंत, ज्ञानयोगी, नामयोगी, थोर तत्त्वज्ञ, थोर समाजसुधारक, थोर विचारवंत सद्गुरू श्री वामनराव पै महाराज, मातृतुल्य माई, सद्गुरूंचे सुपुत्र आदरणीय प्रल्हाददादा, त्यांच्या सौ मिलनताई आणि संपूर्ण पै परिवाराला अत्यंत कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम करतो. उपस्थित तुम्हा सर्वांना अत्यंत आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि आज प्रकाश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी मंडळी इथं जमलेली आहेत, व्यासपीठावर होते, मला खरं तर त्यांचे सगळ्यात जास्त आनंद झाला हे टीमवर्क बघून. म्हणजे ते कुणीतरी वक्ता एक बोलले बघा, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्यार की गंगा बहाते चलो. तर ते मला इतकं आवडलं की इतकं छान संघटन आहे हे सगळं यांचं. तर त्यांचा मी विशेष करून उल्लेख करतो. आदरणीय श्री विजयभाऊ पाटील जे अध्यक्ष आहेत, त्यानंतर आदरणीय श्री धनाजी, मला थोडं अक्षर लागलं नाही हे, पण ठीक आहे, फर्स्ट नेमवर मी थांबतो काहीतरी चुकीचं नाव घेण्यापेक्षा. आदरणीय श्री भरत सावंतजी, आदरणीय श्री सचिन सकळेजी, आदरणीय श्री अनिल देशमुखजी, आदरणीय श्री सुशील भाऊ हडदरेजी, आदरणीय श्री मारुती कृपाळजी आणि आदरणीय प्राध्यापक प्रतापजी भोसले, या सर्वांचं विशेष कौतुक करतो. आणि आज प्रकाश भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्त एकत्र आलेत सगळे आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. आमचे काही गुरुबंधू ज्यांनी मला फोन केला ते आमचे मारुती माळीसाहेब. म्हणजे जीवनविद्येने काय चमत्कार घडतो, अर्थात ज्ञानाने बरं का, चमत्कार म्हणजे अंगारे धोपारे वगैरे असलं काही देऊन नाही, तर नॉलेज मिळून काय चमत्कार होतो त्याचं उदाहरण म्हणजे आमचे मारुती माळी आहेत. कारण मी त्यांचं ज्यावेळेला ते दुकान सुरू झालं त्यावेळेला मी तिथं प्रबोधन करायला गेलो होतो. पती पत्नीने सुरू केलेला बिझनेस, आत्ता त्यांचा स्टाफ 200. इमॅजिन करा. हा जो आहे, सद्गुरूजी म्हणतात ना, उद्योग हा सगळ्यात मोठा योग आहे आणि खरं त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. आमचे नामधारक बंधू आता कराडचे देशपांडे साहेब मला दिसत आहेत, सांगलीचे दिगंबर जगताप दिसत आहेत. आता सगळी नावं घेत नाहीत, त्यात वेळ जाईल. पण हे जे कुटुंबी आता मी बघितलं प्रकाश भाऊंचं, ते खरंच म्हणजे प्रकाशच पाडला आहे त्यांनी. अनेक वर्ष संघटनेचं काम आणि त्यांनी त्यांच्या जीवनात जीवनविद्या कशी आचरणात आणली. आणि सद्गुरूचे म्हणतात ना, विचार बदला नशीब बदलेल. कुठली गोष्ट आधी मनात घडते मग जनात घडते. हे त्यांनी मगाशी मला त्यांच्या बंगल्यावर गेल्यावर एक उदाहरण सांगितलं. मला वाटतं 85 साल होतं, ते 8वीत होते आणि 8वीत असताना त्यांना एक बंगल्याचा फोटो सापडला. म्हणजे कुणीतरी दिला असेल, त्यांच्या घरी आला असेल आणि तो बंगला त्यांना इतका आवडला प्रचंड की असा बंगला आपल्याला असावा असं विद्यार्थी दशेत 8वीत असताना त्यांना वाटलेलं आहे. आणि नंतर म्हणजे आता त्यांनी बंगला बांधला आहे 2015 साली. मध्ये किती काळ गेला आहे बघा, 30 वर्षांचा काळ गेला आहे. तर तो बंगला बांधल्यानंतर ते म्हणले, त्यावेळेला माझ्यासमोर त्या बंगल्याचा फोटो नव्हता, पण जे काही आर्किटेक्टकडनं डिझाईन करून घेतलं आणि बांधलं, तर बांधकामानंतर ज्यावेळेला आपण म्हणतो ना घरातलं सगळं सामान नीट लावायचं, हे करायचं आहे, त्यात त्यांना जो डायरीत फोटो सापडला, त्या फोटोतला बंगला आणि त्यांनी बांधलेला बंगला सेम आहे, काही फरक नाही. मनाचं शास्त्र सद्गुरू समजावून सांगतायत. आज आपल्याला विषय दिला आहे छान, सुखी जीवनाचे रहस्य. आता मी जर तुम्हाला म्हणलं की कशाने तुम्ही सुखी व्हाल, मला जरा सांगाल का? सुख म्हणजे नेमकं काय? खरं तर पाहिजे, प्रत्येकाला सुखच पाहिजे, बरोबर की नाही? एकमेव महाभारतातलं उदाहरण आहे कुंतीचं, की तिने देवाला स्मरण राहावं म्हणून दुःख मागितलं आणि लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय त्याप्रमाणे आयुष्यभर दुःखच मिळालं. पण आपल्यापैकी आज जगातल्या कुठल्याही माणसाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय हवं आहे, सुख पाहिजे म्हणणार. आत्ता प्रकाश भाऊंनासुद्धा वाढदिवस करून, आपल्या मित्रमंडळींना बोलून, जे आपले स्नेही नातेवाईक आहेत त्यांना बोलून सुखाचंच वाटप करायचं आहे ना, बरोबर की? आनंदाचंच वाटप करायचं आहे. आणि त्यांनाच नव्हे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या एका सहकार्याने आणि विजय भाऊंनी पण सांगितलं की तुम्ही आता थोडं फॅमिलीकडे पण लक्ष दिलं पाहिजे.
संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर, अन्यथा ती विपत्ती ठरते जर ती वाईट निपजली तर. त्यामुळे ही खरं आपलं ॲसेट आहे, ही खरी आपली इस्टेट आहे, हे सर्वांनी कृपया लक्षात ठेवा. मागच्या 2-3 दिवसात पुण्यातली बातमी वाचली असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की कोटी रुपये जरी असले, कोट्यावधी रुपये बॅलन्स असला तरी मुलं चांगली असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तिकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आम्ही एकदा कोर्स घेत होतो आणि कोर्सच्या वेळेला मी विचारलं की तुम्ही कशाने सुखी व्हाल, तर कोण कोण काय सांगायला लागलं, मला गाडी मिळाल्यावर मी सुखी होईल, मला जॉब मिळाल्यावर मी सुखी होईल, जॉबमध्ये माझं प्रमोशन झाल्यावर मी सुखी होईन, अशी उत्तरं येत होती. एक जण म्हणलं माझं लग्न झाल्यावर मी सुखी होईल, म्हणजे लग्नाच्या वयात होता, माझं लग्न झाल्यावर सुखी होईल. तर त्यांच्या शेजारी जो बसलेला होता तो झालेला होता, लग्न झालेला. तो म्हणला, त्यांच्याकडे बघितलं त्यांनी चेहऱ्याकडं, म्हणलं ज्यांचे झालेत त्यांना विचारा काय परिस्थिती. म्हणजे सांगायचा हेतू काय लक्षात घ्या, सुख नक्की काय आहे. तर सद्गुरूंचा एक सुविचार आहे, सिद्धांत आहे, सुख हे मानण्यात नाही, सुख हे मिळवण्यात नाही, तर सुख हे देण्यात आहे. देण्यात सुख आहे, लक्षात घ्या. आता मानण्यात का नाही, उलट सद्गुरू असं म्हणतायत सुख मानण्यात आहे, ह्या कल्पनेतच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. त्याचं कारण काय, प्रत्येकाचं मानणं वेगळं आहे, आपल्या कल्पनेप्रमाणे प्रत्येकाचं मानणं आहे, बरोबर आहे की नाही. सगळ्यांचं काही सारखं मानणं नाही ना. कोणाला वाटतं आता निवडणुका झाल्या बघा, सत्तेत सुख आहे, मग त्यासाठी वाटेल ते. काहींना वाटते पैशात सुख आहे, मग त्यासाठी वाटेल ते ॲट एनी कॉस्ट. ही परिस्थिती आहे. म्हणजे काय, कसलीही तमा न बाळगता, कशाचीही पर्वा न करता आपली कल्पना सुखाची करून घेऊन त्याच्या मागे धावणे हे काल्पनिक सुख आहे. सद्गुरूंनी छानपैकी 3 टप्पे पाडले. शरीराची सोय हा एक भाग, त्यासाठी पैसा लागतो. पैसा मिळवायचा आहे का, जरूर मिळवायचा, चांगल्या मार्गाने मिळवायचा आहे आणि चांगल्या मार्गाने खर्च करायचा आहे. आत्ता मला त्या संघटनेकडे बघून आणि त्यांची भाषणं ऐकून आणि त्यांच्याविषयीची चर्चा ऐकून माझी खात्री झाली की ही संघटना जीवनविद्या जगते. कसं ते सांगतो, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं सद्गुरू म्हणतात. रात्री एरवी आपण एकमेकांना हाय हॅलो म्हणतो, पण रात्री अपरात्री जर पोटात दुखायला लागलं तर डॉक्टर, केमिस्ट असे सगळ्यांचीच देवासारखी आठवण होते. आणि हे सगळं प्रकाश भाऊ गेली कित्येक वर्ष, म्हणजे त्यांनी जे सांगितलं आता, संघटनेसाठी कार्य जास्त आहे आणि कुटुंबासाठी कमी आहे. असं एक कविता आहे बघा, जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला. स्वतःसाठी जगणं आणि हम दो हमारे दो सगळ्यालाच कळतं, त्यात काही विशेष नवल नाही. ते प्राण्यांना सुद्धा कळतं. ज्यांना आहार, निद्रा, भय, मैथून एवढंच ज्ञान आहे त्यांना देखील ते कळतं. माणसाला वेगळेपण काय दिले देवाने, इतर प्राण्यांपेक्षा बुद्धी दिली आहे आणि बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्हाला थोडं अल्फाबेटिकल भाषेत सांगतो. आपल्या आयुष्याची जी ABCD आहे ना, A इज फॉर ॲप्लिकेशन, B इज फॉर बर्थ, D इज फॉर डेथ. B सपोज आपल्या कंट्रोलमध्ये नाही, म्हणजे बर्थ आपल्या कंट्रोलमध्ये नाही, जन्म वांगीत व्हावा का सांगलीत व्हावा का न्यूयॉर्कमध्ये व्हावा, ओके, परमेश्वराच्या हातात आहे, सोडूया आपण तेही खरं आपल्या हातात आहे, पण त्याच्या डीपमध्ये मी जात नाही कारण तो फार स्पिरिच्युअल पार्ट आहे तो. डेथ, मृत्यू कसा यावा आपल्या हातात नाही. 2 मुलं परवा चालत होती रस्त्याने आणि तो बेभान होऊन चालवत आला गाडीने, त्यांनी ते 2 तरुण, एक मुलगा एक मुलगी, ते मारले. माहीत नाही कसा मृत्यू लिहिलेला आहे, ॲक्सिडेंटनी, आजाराने, कितव्या वर्षी वगैरे वगैरे, माहिती काही माहिती नाही. सो B इज बियॉन्ड कंट्रोल, आपल्या कंट्रोलमध्ये नाही. D पण आपल्या कंट्रोलमध्ये नाही. बट C फॉर चॉईस, हाऊ टू लिव्ह लाईफ, मी माझं आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पुई म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. नशीब ही गोष्ट जीवनविद्येला मान्य नाही. 10% गोष्टी फक्त सद्गुरूंनी नशिबात टाकलेत. अपघात, भूकंप, पूर अशा गोष्टी फक्त 10%. 90% जीवन आपलं आपल्या हातात आहे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. एक मुलगा एका
म्हणजे एक मुलगा आणि त्याची आई, म्हणजे शाळकरी मुलगा आणि त्याची आई असे एका ज्योतिषाकडे गेले होते. ज्योतिषाने त्या मुलाचा हात पाहिला आणि सांगितलं, आवाज येतो ना शेवटपर्यंत, सांगितलं की ह्या मुलाच्या हातावर शिक्षणाची रेषा नाही, त्यामुळे हा पुढे शिकू नाही शकणार आहे. कसा बसा 10वी 12वी होऊन आपलं पोट भरेल. परत निघताना आता मुलगा काय म्हणतात स्मार्ट मुलगा, त्याने विचारलं काकांना, त्या ज्योतिषी काकांना, की तुम्ही म्हणता माझ्या नशिबात शिक्षण नाही, तर ही शिक्षणाची रेषा असते कुठं? मग त्यांनी त्याचा हात घेतला आणि त्याला ती रेषा दाखवली की ह्याच्यात शिक्षण असतं आणि हे असेल तरच शिक्षण होतं. बघा, तर घरी गेल्यावर त्याला वाईट वाटलं, अरे यार आपल्या नशिबातच शिक्षण नाही, असं कसं काय? आई झोपल्यावर मध्यरात्री उठून त्यांनी किचनमधली सुरी घेतली आणि जिथं काकांनी ती दाखवली, ती ज्योतिषी काकांनी, तिथं रेषा मारली. हात रक्तबंबाळ झाला. त्याच्या रडण्यामुळं आई जागी झाली. तिने काय हळद लावली असेल, मलमपट्टी केली आणि दुसऱ्या दिवशी त्या ज्योतिषी काकांकडे घेऊन गेली आणि ती म्हणली ह्याला जरा समजावून सांगा, ह्याने असा केला उद्योग. तो तिने आईने वर्णन केला. ते म्हणाले, अरे बाळा, आर्टिफिशियल रेषा कामाची नाही, कृत्रिम रेषा काही कामाची नाही, ती ओरिजिनल भगवंताने तुझ्या हातावर द्यायला पाहिजे होती, ती दिलेली नाही. पोरगा माघार घेणारा नव्हताच, शाळेतला असला तरी. त्यांनी विचारलं, काका उच्च शिक्षण घ्यायला लोक कुठे जातात, एकदम टॉपचं एज्युकेशन कुठे होतं? मग त्यांनी 2 युनिव्हर्सिटीची नावं सांगितली, एक केम्ब्रिज आणि दुसरा ऑक्सफर्ड. इथं लोक उच्च शिक्षण घ्यायला जातात म्हटले. मग त्यांनी आईकडे एक नजर टाकली, काकांच्याकडे एक नजर टाकली आणि त्यांना की जी 2 नावं तुम्ही सांगितली आत्ता, तिथं मी शिकायला जाईन. प्रवेश मिळणंच कठीण आहे तुम्ही म्हणता ना, तिथं मी शिकायला जाईल, नवे ते विद्यापीठ मला शिकवायला तिथं बोलवेल, हे मी आता तुम्हाला प्रॉमिस करतो म्हटला. आणि त्यानंतर हा झाला प्रतिज्ञेचा भाग, हा झाला इच्छेचा भाग, हा झाला मनात केलेला संकल्प. आता त्याला जोड कशाची लागते? सद्गुरू म्हणतात प्रयत्नांची. नुसती स्वप्न बघून होईल का? नाही. पण प्रयत्नांची जोड ह्या मुलाने अशी दिली की तो त्या विद्यापीठामध्ये शिकवायलाही गेला आणि फॅकल्टी म्हणून त्या मुलाला तिथे शिकायलाही बोलवलं. आता त्या मुलाचं नाव तुम्हाला सांगतो मी, भारताचे राष्ट्रपती झालेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हिंदीमध्ये एक म्हण आहे, हाथों की रेखाएं भविष्य तय नहीं करती, हाथों की रेखाएं भविष्य तय नहीं करती, क्योंकि जिनके हाथ नहीं होते उनका भी भविष्य होता है. हे लक्षात ठेवायचं आपण. आणि म्हणून नशिबावर हवाला न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, प्रयत्नांमध्ये सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं जीवन सुखाचं करायचं असेल तर जनरली आपल्यावर संस्कारच असे केलेले असतात, आपल्यापुरतं बघायचं, हम दो हमारे दो. जॉईंट फॅमिलीमध्ये सुद्धा बघा, वरचं काढून ठेवायचं, संध्याकाळी आमचे हे आल्यावर मग ती वाटी काढायची, बरोबर ना? काय म्हणतात त्याला, पिसेस बिसेस काय जे असेल, तरी बिरी रसा विसा काय, हे न होता जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो तेव्हा सगळे आपला विचार करतात. त्यांनी संघटनेचा अनेक वर्ष विचार केला, मग दुकानाला आग लागल्यानंतर संघटनेने पण त्यांचा विचार केला. सगळ्यात जास्त गरज असती माणसाला माणसांची, आणि ते कोविडने आपल्याला सगळ्यांना शिकवलंय की माणसांची गरज आहे. भले भले पैसेवाले श्रीमंत लोक सुद्धा ऑक्सिजन मागत होते, तेव्हाही पर्यावरणाचं महत्त्व कळलं की अरे ऑक्सिजन किती किमतीचा आहे. म्हणजे बघा, मी कधी कधी विचार करतो की सद्गुरू म्हणतात निसर्ग रूपाने परमेश्वरच प्रगट झाला आहे, तुमच्या माझ्या रूपाने सुद्धा परमेश्वरच प्रगट झाला आहे. तीच उपाधी आपल्या सगळ्यांची त्यांनी धारण केलेली आहे. मग निसर्गच फक्त असा करतोय की तो फक्त सुख देतोय, तो फक्त आनंद देतोय. माणूसच असा आहे फक्त मला द्या, मला द्या, मला, माझं, मी आणि माझी फॅमिली, ह्याच्या बाहेर माणसाला पडताच येईना. ही खरी अडचण आहे माणसाची, आणि ही सुखातली खरी अडचण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. जितकं तुम्ही लोकांना सुखी कराल ना, तितकं सुख तुमच्यावर अक्षरशः अभिषेक करील सुखाचा, वर्षाव करील सुखाचा, फक्त सर्वांसाठी. आता आमच्या प्रार्थनेतली मागणी काय बघा,
काय वेगळं नाही मागितलेलं. सगळेच देवापुढे जाऊन हेच मागतात. काय? सुखी ठेव, आनंदात ठेव, समाधानी ठेव, समृद्ध ठेव, जिथं जाईल तिथं मला यश मिळू दे. हे फक्त ह्यात बदल काय केला प्रार्थनेत सद्गुरूंनी? मलाच्या ऐवजी सर्वांना. सर्वात सर्वेश्वर आहे आणि त्या सर्वेश्वराचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत आणि आशीर्वादाने आपण पुढे जातो. आशीर्वाद ही फार मोठी संपत्ती, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यातून आपल्याला पुढे जाता येतं, कारण समाजाचे आपल्यावर उपकार आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, एक कप चहा करायला किती हात लागतात? कोण सांगेल? किती हातांनी एक कप चहा बनतो? आपण काय गप्पा मारतोय छान, काय मी काय फार विशेष तुम्हाला सांगायला, सद्गुरूंचा पोस्टमन म्हणून मी तुमच्या समोर आले, बस सिंपल. जे 2 हात लागतात, बरोबर? हां, 50च्या पुढे हात लागतात. अमृत तुल्य असेल तर त्यांना वाटलं असेल अजून जरा लोक पाहिजेत तिथं, बरोबर ना? लक्षात घ्या, सद्गुरू सांगतात हजारो हात लागतात तेव्हा समोर एक कप चहा येतो. चहा आसाममध्ये होतो, ऊस महाराष्ट्रात होतो, तोडायला बीड जामखेडवरनं माणसं येतात, लावायला स्थानिक माणसं असतात, साखर कारखान्यात काम करणारे लोक, तुमच्या इथं सोनहिरा आहे ना कारखाना, कारखान्यात काम करणारे लोक वेगळे असतात, कब्बशी बनवणारे लोक वेगळे आहेत, दुधाचा पुरवठा करणारे लोक वेगळे आहेत, साखर पुरवणारे, दूध पुरवणारे, कब्बशी पुरवणारे, गॅस सिलेंडर, पहाटे उठून ग्रामपंचायत किंवा कॉर्पोरेशनचं पाणी सोडणारे, ह्या सगळ्यांची बेरीज मारली तर तुमच्या असं लक्षात येईल हजारो हात लागतात तेव्हा सकाळी एक कप चहा समोर येतो. किती ऋण आहे आपल्यावर समाजाचं, कल्पना करा. सकाळी उठल्यानंतर ब्रशसाठी घेतलेली पेस्ट किंवा टूथब्रश तिथपासून ते रात्री झोपण्याचं बेडशीट इथपर्यंत एकही गोष्ट आपण बनवत नाही, कुणीतरी आपल्यासाठी झटतंय. त्यामुळे डॉक्टरांना तर सद्गुरूंनीच नेक्स्ट टू गॉड म्हणलेलं आहे. डॉक्टर हा देवानंतरचा नंबर आहे. शरीर कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. विज्ञान सांगतं की अजून आम्हाला 30% साधारण शरीर समजलंय, इतके कॉम्प्लिकेशन आहेत. पहिले कृतज्ञ राहा, पहिले आभार माना परमेश्वराचे. सकाळी उठल्यानंतर आज 700 कोटी लोकांची संख्या जगामध्ये, अर्धी पृथ्वी अंधारात आहे असं धरलं तरी 350 कोटी लोक झोपतात आणि सगळेच सकाळी उठत नाहीत. 5चा गजर लावलाय म्हणून माणूस जागा होत नाही. 4:45ला कळ आली तर कार्यक्रम संपून जातो, अर्ध टपाल जातं, बरोबर ना? म्हणजे काय तर पहिली देवाची कृपा, की देवा तुझ्या कृपेमुळे आज मला सकाळी जाग आली, त्याचे पहिले आभार माना. मगाशी त्यांच्या आईवडिलांचा उल्लेख झाला, आपल्या विजय भाऊंनी केला उल्लेख तो, की त्यांचे ऋण आपल्यावर इतके आहेत. आपण श्रावणबाळाच्या गोष्टी ऐकतो, आपण पुंडलिकाच्या गोष्टी ऐकतो, आपण प्रत्यक्षात काय आज कुटुंबामध्ये मी पाहतो भावाभावांमध्ये आईवडिलांच्या वाटण्या चाललेल्या असतात. 6 महिने तिकडं 6 महिने इकडं, ही परिस्थिती असते. तारीख बघतात कॅलेंडरवर लिहून, आठवडा झाला जास्त तरी अजून आला नाही न्यायला. अरे ज्यांच्यामुळे आपण हे जग बघितलंय, ज्यांच्या ऋणात आपण जन्मोजन्मी राहायला पाहिजे, त्यांचा जर आपण हिशेब करणार असू, त्यांचं जर आपण डायरीत काय किती लागला औषधन, किती किराणा लागला हे लिहिणार असू, काय त्या जिंदगानीत अर्थ आहे का मला सांगा तुम्ही? लोकांसाठी आपण कधी करणार? आई वडिलांच्या विषयी कृतज्ञ असणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. पत्नीविषयी आपल्या कृतज्ञ असणं, सकाळी एक कप चहा दिल्याबरोबर थँक्यू म्हणा, बायकोला सुद्धा म्हणा थँक्यू. एक माणूस मला सांगत होता, माझी बायको ना पुरणपोळ्याची आमटी फार भारी करते म्हणला, कटाची आमटी 4-4 वाट्या पितो म्हणला. मी म्हणलं कधी असं वाटलं का की तिचं खूप कौतुक करावं, यार आमटी करावी तर तूच, काय म्हणावं त्यांनी, काय उपकार करतोय काय, मी नाही का काम करत बाहेर? अरे बोलायचंय साधं, तिने पाठापासनं वाटलं घातलं सगळं केलं, नुसतं म्हणायला काय जातंय कौतुक करायला? कौतुक ही उपासना आहे, कौतुक ही भक्ती आहे. लक्षात घ्या, कुटुंबामध्ये पती पत्नी, तुम्ही माझं यूट्यूबवरचं लेक्चर ऐकलं असेल, तुम्हाला कल्पना असेल, पती पत्नी हे बेस्ट फ्रेंड आहेत जगातले. पोरं उडून जातात आपापल्या करिअरच्या मागे, आजकाल तर US UK ला पण जातात, मग त्यांना स्काईपवर बघावं लागतंय, बरोबर ना? लॅपटॉपवर त्यांना बघावं लागतंय. शेवटपर्यंत कोण साथ देतं मला कल्पना करा एकमेकांना?
पत्नी आणि पती बेस्ट फ्रेंड तेच एकमेकांना साथ देत असतात. पण सगळ्यात कमी सुख कुठे मिळत असेल माझ्या दृष्टीने, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे सांगतोय मी, सर्वात लोक कमीत कमी सुख देत असतात तर आपल्या पत्नीला. त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, टेकन फॉर ग्रँटेड, गृहीत धरलं. 7 फेरे मारले, आता जाती कुठं, आता हलू शकत नाही, आता तिला चॉईसच नाही. कल्पना करा, कौतुक वाढदिवस लक्षात ठेवा, साधं एक फूल न्या हो, गजरा न्या, एखादी साडी न्या. तुळजापूरची देवीसुद्धा प्रसन्न होईल, घरातली जर प्रसन्न झाली तर. तिला न्या, तिला जास्त आनंद होईल, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळं सांभाळणं, सद्गुरू म्हणतात एकमेकांची मनच जपणं हा खरा जप आहे. तुम्ही रामाचा जप करा, कृष्णाचा करा, ती वेगळी गोष्ट आहे. घरातल्यांनी एकमेकांना जपा. डाळिंबाचे दाणे असतात तसं सगळ्यांनी एकत्र राहा, एकमेकांना सांभाळा. बाहेरचा माणूस काय आजारी पडल्यावर, आता तुम्ही केमिस्ट लोक आहात, तुम्हाला कल्पना आहे, एखादा माणूस भेटायला येतो तेव्हा पार्लेजीचा पुडा घेऊन येतो, 15 मिनिटांनी घड्याळ बघतो, निघू का आता, नोंद झाली ना आला म्हणून. ती बिचारी उशा पायथ्याला बसलेली असते शेवटपर्यंत. म्हणून ते नाव काय दिलंय, अर्धांगिनी, सहचारिणी, धर्मपत्नी. मग आपला कर्तव्य धर्म काय आहे, तिला प्रेम देणं आपला कर्तव्य धर्म आहे. तुम्हाला आज एक मंत्र सांगून ठेवतो, तुमचं वय काही असू देत, लग्नाला किती वर्ष झालेले असत, काही प्रॉब्लेम नाही. आजपासून एक सुरू करा, गेल्यावर प्रकाश भाऊच्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांनी पण करावं आणि सर्वांनी करावं. मला एक सांगा, तुम्हाला जर राग आला, बायकांना राग आला ते बिचारे गिळतात, काय बोलायची सोय नसते, बरोबर ना. पण तुम्हाला जर राग आला तर तुम्ही व्यक्त करता की नाही राग. आणि तुम्हाला जर असं विचारलं का बाबा इतकं चिडला होता, मग कळायला नको का, मग सुधारणा कशी होणार, ही भाषा असते, बरोबर आहे. मग राग जसा व्यक्त करता तसं प्रेम देखील व्यक्त करा ना, बरोबर आहे. मग आजपासून काय म्हणायचं, रोज गेल्यावर आय लव्ह यू रोज म्हणा, रतीबच लावा, घाबरू नका. 8-15 दिवस हा कोड होईल, त्याच्यानंतर ती सवय होईल. एक पोलीस अधिकारी म्हणले ना मला, तुमचं ऐकलं म्हणले, घरी गेल्यावर केला प्रयोग म्हणले. म्हणलं काय झालं, बायकोनी म्हणली थोरल्याला हाक मारली, म्हणजे ह्यांना डॉक्टरला दाखव. आता हे असं का घडलं, सवयच नाही ना, सवयच नाही. आणि मला एक सांगा, इथं कोण आहे, जरा हात वर करा बरं. नवरा बायकोत कधीच भांडण झालं नाही असं कोण आहे, जरा हात वर करा. आपण त्यांचा परत इथं सत्कार करू. असं होत नाही असं, आणि हात वर केला असला तरी ते खोटं आहे. पण मला एक सांगा, जर भांडण होणार नाही असं कधीच घडणार नाही ना. ज्यांना आपण संत म्हणतो, ज्यांना आपण देवांचे अवतार समजतो, त्यांच्या कथा ऐकताना सुद्धा त्यांच्या बायका रुसलेल्या आपण पाहिलेल्या आहेत, खरं की नाही. म्हणजे हे घडणार आहे. फक्त काय केलं पाहिजे, भांडण होणार नाही असं मी म्हणत नाही, संसार आहे, भांड्याला भांडं लागणार. पण तुमच्या केमिस्टच्याच भाषेत सांगतो, त्याला डेट ऑफ एक्सपायरी सेम डे असली पाहिजे. पटतंय तुम्हाला. त्या दिवशी संध्याकाळी बेडरूममध्ये जाईपर्यंत भांडण मिटलेलं असलं पाहिजे. आबोला का रे, आबोला का रे दुरावा, नो. कारण तुम्हाला सांगतो, आज प्रकाश भाऊचा वाढदिवस, आज तारीख किती आहे, 24 मे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 24 मे 2024 ही तारीख तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का? कधीच नाही, पुढच्या जन्मी सुद्धा नाही. कारण त्यावेळेला 2024 नाही. वन्स अँड लाईफ डझंट से वन्स मोर. मग आजचा दिवस का वाया घालवायचा, का बोलत घालवायचा, का भांडणात घालवायचा, का नाही मिटवून घ्यायचं. आमचे प्रल्हाद दादा छान सांगतात, सद्गुरूंचे सुपुत्र, माफ करा आणि मन साफ करा. आपल्याला माफ करता पण आलं पाहिजे आणि माफी मागता पण आली पाहिजे. किती पुरुष इथं आहेत जरा मला सांगाल का हो. खरंच आपलं चुकलं असलं आणि आपण बायकोवर चिडलो तर थोड्या वेळाने असं म्हणता येईल की सॉरी, चुकलं, माझ्याकडनं जरा जास्तच बोललो, कारण बाहेर जरा गडबड झाली होती आणि तेच डोक्यात घेऊन मी इथं आलो होतो, तर सॉरी असं म्हणायची किती लोकांची तयारी, जरा हात वर करा. बघा, साधारण 15 हात आहेत. बाकीच्यांचं म्हणणं आहे मग डोक्यावर मिऱ्या वाटल्यावर काय करायचं. रुकवतात, ग्राइंडर आलाय, मिक्सर आलाय, असू द्या ना, काय डोक्यावर कशाला मिऱ्या वाटेल. आणि स्त्रियांना सुद्धा सांगतो, आपला नवरा घरी आल्यानंतर
बाहेरच्या कामाचं, मार्केटमधलं जे काही टेन्शन असतं ते जरी तो कॅरी करत घरी आलेला असला तरी तुमच्या स्माईलने, तुमच्या हास्याने त्याचं सगळं टेन्शन संपलं पाहिजे. नव्हे आता मे महिन्याचे दिवस आहेत ना, तुम्ही जर असा पदर समोर धरला आणि घाम पुसला ना, त्याच्या अख्ख्या दिवसाचा शीन गेला बघा. हे सुख आहे ना, ह्याच्यापेक्षा वेगळं सुख काय असतो, बरोबर आहे की नाही? हसणं. कोविडपासनं विजयभाऊ माणसं हसायची बंद झालेत, हसतच नाहीत लोक आता, इतकी सिरियस वागतात, मला नवल वाटतं. म्हणजे काय की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. तुमचे हार्टवाले डॉक्टर सांगतात ना, हसत राहा, आनंदी राहा, हास्य क्लबला जा. हेतू काय त्यातला? मोकळं होतं, सगळे स्नायू मोकळे होतात, हार्ट मोकळं होतं आहे. मी चांगलं वाक्य वाचलं कार्डिओलॉजिस्टच्या ह्याच्यामध्ये, हार्ट इज ए मशीन दॅट वर्क्स फॉर 24 hours अँड सो मेनी इयर्स, सो कीप इट हॅपी वेदर इट इज युअर्स ऑर अदर्स. आनंदी ठेवा, स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंद देत राहा. हे गमक आहे, काय म्हणायचं, सुखी असण्याचं. स्त्रियांना सांगतो, घरी आल्या आल्या पोरांनी दिवसभरात काय काय उद्योग केलेत त्याची यादी लगेच वाचायला सुरुवात करू नका. छान वेलकम करा, छान स्वागत करा नवऱ्याचं घरात. चहा, कॉफी, पोहे काय पाहिजे असेल ते बनवून द्या. नवे आधीच तयार ठेवा. उपवास 2 कमी करा. पण वाडवडिलांनी सांगितलं ना, पती हा परमेश्वर आहे, पहिलं त्याला सांभाळा, पतीला सांभाळा आणि स्माइलिंग फेस ठेवा. मी सांगतो ना, तुम्ही लोक ब्युटी पार्लरला जाता, कशासाठी जाता? बरोबर ना? तिथं जरा ते सगळं मोकळं करतात ना, काय काय स्टेप्स असतात त्याच्यात आम्हाला डिटेल माहीत नाही, पण त्याच्यासाठीच जाता ना. मी तर स्पष्ट बऱ्याच वेळेला महिलांच्या समोर बोलताना हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही सतत हसतमुख असाल तर पार्लरला जायची सुद्धा गरज नाही. ते महिन्याचे 2-4 हजार रुपये वाचतील आपोआपच. काय होतं, महिनाभर नाही हसायचं आणि तिथं जाऊन घासायचं, काय फायदा आहे? बरोबर ना? त्यामुळे हसतमुख असल्यानंतर ह्या गोष्टींचीच तुम्हाला गरज नाही. वृद्ध आईवडिलांना सांभाळताना त्यांना कसा आनंद देता येईल. आजकाल सोशल मीडियावर असल्यामुळे, मोबाईलच्या स्क्रीनवर असल्यामुळे आईवडिलांशी संवाद कमी झालेला आहे मुलांचा. मुलं आईवडील यांचा संवाद कमी झाला आहे, आजी आजोबांशी संवाद कमी झालेला आहे. त्यामुळे काय होतं आहे, दुरावा वाढत चालला आहे. जरा बघा, सहवासाचं सुख आहे, संवादाचं सुख आहे, एकमेकांना सन्मान देण्याचं सुख आहे, एकमेकांची स्पेस जपण्याचं सुख आहे. हे सगळी सुख आपण सहजगत्या देऊ शकतो, फक्त त्याच्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नो बडी इज इनफ रिच टू परचेस द पास्ट. या जगात इतका श्रीमंत माणूस अजून जन्माला आला नाही जो गेलेला वेळ परत विकत घेऊ शकेल. प्रत्येक गोष्टीचा टाईम आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. एकदम शेवटी काठी टेकवत पारावर येऊन बसायचं आणि मग म्हणायचं मी लय ताप दिलं, ह्याला काय करावं आता ते दिवस परत आणता येतील का? नाही आणता येत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काशीला जायचा पण टाईम आहे, काश्मीरला जायचा पण टाईम आहे. पटतंय का तुम्हाला? बरोबर की नाही? दोन्हीची वेळ आहे ना. मग काशीला जायच्या वयात जर काश्मीरला नेलं तर काय होईल? अच्छा, ही गुलाबाची फुलं, अरे दिसेना, आता काय उपयोग आहे तिथं? आणि सापडलं हातात फुल तरी पिंडीवर ठेवायचे, टाईमच निघून गेला. पटतंय तुम्हाला? म्हणजे काय, ज्या त्या वेळेला जे ते सुख देता आलं पाहिजे. आणि मुलं, आपल्या मुलांवर आपली स्वप्न लादू नका. मी आयतं दुकान टाकलंय, तू पण बी फार्मसीच कर, तू इथं आयत्या गादीवर येऊन बस, तुला काही कष्ट नाही, 25 वर्षाचं मी क्लायंट तयार केलेलं आहे. नो. त्याला जर ते आवडत नसेल तर त्याला जे करायचं आहे त्याला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, त्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण 700 कोटी लोक जरी परमेश्वराने निर्माण केले असले तरी प्रत्येक व्यक्ती युनिक आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. नवे मला तर वाटतं परमेश्वरा इतका जादूगार मोठा नाहीच कोणी. जगाची लोकसंख्या 700 कोटी असून सुद्धा कोणी एकमेकासारखं दिसायला नाही. बघा, चुकून जुळी झाली अशी ट्विन्स तर इतका गोंधळ उडतो. म्हणजे सद्गुरूंनी एकदा गोष्ट सांगितली होती, ते म्हणले आमच्या नातेवाईकात एक होतं, तर एकाला एरंडल द्यायचं होतं, त्यालाच रिपीट केलं, त्याच्यामुळे ते इतकं त्याची आपदा झाली, काय सांगायचं म्हणले. म्हणजे काय तर जुळ्याने इतका आपल्याला प्रॉब्लेम पडतो. तर सगळे लोक दिसायला वेगवेगळे असणं ही परमेश्वराची व्यवस्था आहे.
त्यानंतर चालणं वेगळं, हसणं वेगळं, बोलणं वेगळं, अक्षर वेगळं, सगळं वेगळं. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र हे पहिला लक्षात ठेवा. म्हणून नवरा बायकोच्या प्रपंचासुद्धा मी तुम्हाला सांगितलं, व्यक्तीच दोन वेगळ्या आहेत आणि राहायचं एका घरात. मग त्याला सद्गुरूंनी एक छान उपदेश केला आहे, दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करा. त्याला जीवन म्हणतात, त्याला लाईफ म्हणतात. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरू नका. माणसाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक मर्यादा लक्षात घेतल्या तर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळं ॲक्सेप्टन्स इज मस्ट. वस्तुस्थितीचा स्वीकार करावा आणि त्याला प्रयत्नपूर्वक चांगला आकार द्यावा. आणि मला सांगा, फक्त आपल्या जीवनातच संकट येत असं मला वाटतंय? भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या हॉस्पिटलमध्ये झाला हो? कुठे झाला आहे मला सांगा की? तुरुंगात झाला आहे ना? आपल्याकडे किती दिवस, आता तुम्ही केमिस्ट म्हणजे ऑलमोस्ट डॉक्टरच असता, किती दिवस कॉटवरनं खाली पाय ठेवत नाहीत किंवा घराच्या बाहेर जात नाहीत. बाळाला आणि बाळंतीन बाईला किती दिवस सोडत नाहीत तुम्ही. त्याच रात्री पूर ओलांडावा लागला आणि पलीकडे स्वागताला कोण होतं? पुतना मावशी. बरोबर ना? कल्पना करा की ज्याला आपण भगवंत म्हणतो ते सुद्धा कुठल्या प्रसंगातून गेलेत ह्याची कल्पना करा. आईवडिलांवर आलेला प्रसंग, सख्या भावाने जेलमध्ये टाकणं, ती काही ईडीची चौकशी नव्हती. त्याला भीती वाटत होती की ह्यातला कोणीतरी माझा वैरी असणार आहे म्हणून तो ही हत्या करत होता किंवा त्यांना त्रास देत होता. अशा प्रसंगातून ज्यांना आपण भगवंत म्हणतो ते गेलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं लग्न झाल्यावर आपण कुठे जातो? लग्न झाल्यावर लग्नाच्या आधीच हल्ली बुकिंग करून ठेवतात हनीमूनचं. प्रभू रामचंद्राला कुठे जावं लग्न झाल्यानंतर? म्हणजे कल्पना करा, राज्याभिषेक होणार आहे, पै पाहुणे सगळे बोलावलेले आहेत, त्यांच्या सगळ्या रूम्स बुक झालेल्या आहेत, उद्या सकाळी अभिषेक होणार आहे आणि आज रात्री वडील बोलावून सांगतायत की मी असा असा शब्द दिला होता, आता तो पाळायचा आहे. आणि त्यावेळेला मुलगा म्हणतो हो तुम्ही म्हणताय त्या पद्धती मी जातो. लगेच वकिलाला बोलवून लिगल नोटीस वगैरे दिली नाही. उलट वडिलांनी असं सांगितलं की तुझ्या हातात सैन्य आहे, सगळ्या सैन्यावरचा कंट्रोल तुझ्याकडे आहे, मलाच तुरुंगात टाक म्हणजे तू मोकळा, मी शब्द दिल्यातनं मोकळा, म्हणजे तुला राज्य करता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही, माझं वय झालं, मी बसू शकतो आतमध्ये. नाही. आता त्यावेळेला पप्पा म्हणत होते का बाबा मला माहिती नाही, पण त्यावेळेला तुम्ही दिलेला शब्द मला पाळायचा आहे आणि मी जायला तयार आहे. एक राजपुत्र ज्याचा उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे तो वल्कल नेसून अनवाणी जंगलात चालता झाला, ज्याच्या पुढे काही भविष्य नाही, कसलं सगळं अंधार आहे. बरं वनात गेल्यावर तरी सुख आहे का? रावणासारखे सज्जन भेटले परत. बरोबर ना? म्हणजे तिथंच, म्हणजे कल्पना करा, मी का सांगतोय तुम्हाला, सर्वसामान्यपणे आपण, सद्गुरूंचं म्हणणं एक आहे, आपण दुःखाचा बाऊ करतो, आपण संकटांचा फार बाऊ करतो. थोडं अलिप्तपणे बघायला शिका, थोडं त्याच्याकडे तटस्थपणे बघायला शिका आणि दुसऱ्यांच्याकडे पहा. इंग्लिशमध्ये एक छान म्हण आहे, आय वॉज सॉरी बिकॉज आय हॅड नो बूट. बूट म्हणजे शूज, पायातले. आय वॉज सॉरी बिकॉज आय हॅड नो बूट टिल आय सॉ ए मॅन विदाऊट फूट. ज्यावेळेला मी अपंग व्यक्ती पाहिली, ज्यावेळेला मी पाय नसलेली व्यक्ती पाहिली, त्यावेळेला मला वाटलं अरे बूट नाही ह्याचं दुःख करण्याचं काय कारण आहे, ह्याला तर पायच नाहीत दिलेले देवाने. म्हणून आपल्या दुःखाचा जास्ती बाऊ करू नये. शिवाय आपल्या दुःखाला आपणच कारण असतो, अन्य कोणीही नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आपल्या कर्मातूनच ती दुःख निर्माण झालेली असतात. त्यामुळं एक कलमी कार्यक्रम ठेवा. मी फक्त आज 24 मे 2024ला अशी प्रतिज्ञा करूया सगळेजण की माणसाचा जन्म, सद्गुरू सांगतात, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आहे. आता इथे सीमोल्लंघनाला काय करतात, आधी लुटून आणतात सोनं आणि मग जाऊन वाटतात घरोघरी. इथं नेमका उलटा प्रकार करायचा आहे, आधी वाटायचा आहे आणि मग लुटायचा. कुटुंबात, आणि चॅरिटी शुड बिगिन ॲट होम, सुरुवात घरापासून झाली पाहिजे. म्हणून मी पत्नीविषयी सांगितलं, आईवडिलांविषयी सांगितलं, मुलांच्या विषयी सांगताना सुद्धा मुलांना खूप प्रेम द्या. मुन्नाभाई MBBS बघितला ना, जादू की झप्पी,
तसं मुलांना जवळ घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या. आपल्या घरी पाहुणे आल्यावर काय पद्धत असते हो? पाहुणे पोराला जवळ बोलवतात आणि विचारतात, तू कितवीला आहे बाळा? तो म्हणतो मी 7वीला आहे. पाहुण्यांचा एक ठरलेला प्रश्न असतो, काय होणार तू पुढे मोठा झाल्यावर? तो अशी कॉलर विलर ताट करून सांगतो, मी डॉक्टर होणार. शेजारी बाबा उभे असतात शेजारी, हे कंपाऊंडर व्हायच्या लायकीच नाही, दिवसभर बोंबलं थिंडते. गॉड मेड कॉम्प्युटरला ते केलेलं फीडिंग आहे. मी सांगितलं मानवी देह हा परमेश्वराने बनवलेला कॉम्प्युटर आहे. त्याला स्वतःचे वडील जर असं तर तो स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागतो. त्याच्या ठिकाणी न्यूनगंड तयार होतो की जर माझे बाबा माझी आईच म्हणत असेल मला हे जमणार नाही तर मग मला काहीच जमणारच नाही, मी असाच. फीडिंग आहे. हत्तीची गोष्ट तुम्हाला सांगतो. हत्ती ज्यावेळेला लहान असतो त्यावेळेला त्याला प्रचंड जाड साखळीने बांधतात आणि तो भयानक प्रयत्न करतो ती साखळी तोडून मोकळं होण्याचा. पण त्यावेळेला बेबी हत्ती असताना, लहान हत्ती असताना त्याला ते शक्य होत नाही. कालांतराने ती गोष्ट त्याच्या अंतर्मनात जाते की ही साखळी आपण तोडू शकत नाही. हे अंतर्मनात गेल्यानंतर ते लोक काय करतात, माहूत हत्ती मोठा झाल्यावर त्याला साध्या दोराने बांधतात, फक्त त्याच्या पायाला बांधल्याच्या गुदगुल्या होतील अशी युक्ती करतात. दावंसुद्धा तो तोडत नाही. का? माइंड कंडिशनिंग असं झालं की मला हे शक्य नाही. कृपा करून आपल्या मुलांना असल्या गोष्टींनी अंडर एस्टिमेट करून त्यांना नाउमेद करू नका. चहावाल्याचा मुलगा जर पंतप्रधान होऊ शकत असेल तर तुम्ही सगळे त्यांच्यापेक्षा सुस्थितीत आहात. काहीही शक्य आहे, काही. आणि सद्गुरू म्हणतात आपली सगळी ताकद विचारात आहे. आपल्या विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. चांगल्या विचारांची जोपासना हीच देवाची उपासना. त्यामुळे आज एकच प्रतिज्ञा करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असला पाहिजे. तुम्हाला जर मी आता सांगितलं तुमच्या खांद्यावर झुरळ आहे असं जर एखाद्याला सांगितलं ते काय म्हणतील? असं म्हणतील का? सांगा आधी लेफ्टला आहे का राईटला आहे? ते काय करतील? लगेच फडफडफड दोन्ही खांदे झटकतील. तसं मनात येणार आहे का वाईट विचार? येणार. निगेटिव्ह येणार. काळजी चिंता वाटणार. पण त्याला जास्त वेळ तिथे थांबून देऊ नका. कारण तो जर बहिर्मनातला विचार अंतर्मनात गेला तर अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं असल्यामुळे त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे आणि ते तुमच्या जीवनात साकार करतं. म्हणून सद्गुरूंचं हे ज्ञान मिळाल्यानंतर माझ्या 11वीतल्या मुलाला मी सकाळी झोपेतनं उठवताना हाक मारायला लागलो, कमिशनर उठा, कलेक्टर उठा. एका बाजूने प्रयत्न आहे आणि एका बाजूने देवाने बनवलेल्या कॉम्प्युटरला केलेलं फीडिंग आहे. माझी बायको आणि आम्ही आयनॉक्स थिएटर कॅम्पात आहे, तिकडं पिक्चरला जाताना सेंट्रल बिल्डिंगच्या समोर कमिशनरचं ऑफिस दिसल्यानंतर ती मला म्हणायची गाडीतून, हे वैभवचं ऑफिस. फीडिंग आहे, हे फीडिंग आहे. कल्पना आणि भावना यांचं खतपाणी जर मिळालं तर तुमची इच्छा, तुमची आशा, तुमची महत्त्वाकांक्षा, जे काय तुम्ही मनात धराल ते तुमच्या एकदा अंतर्मनात पोचलं. तुम्ही आता कोर्स करून आलेले लोक आहात, तुम्हाला हे सायन्स कळलेलं असेल मनाचं सुद्धा. तर अंतर्मन आकाश पाताळ एक करून सोडेल पण ती गोष्ट घडवून आणतं. पण सगळ्यात वाईट खोड आपल्याला अशी लागली, निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत आपलं एकमत होतं आणि बहिर्मनातून ते अंतर्मनात सहज पोचतं. एखाद्या माणसाने कांदा भजी जरा 2 प्लेट हाणल्या असल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी जर असं दुखायला लागलं की त्याच्या मनात असं कधी येणार नाही की कालच्या कांदा भज्याचा हा परिणाम आहे. 40च्या पुढं वय असेल तर त्याला वाटणार बहुतेक आटपत आलं वाटतं, जवळ आलं आहे. म्हणजे काय? आणि कल्पनेने तुझा जाऊन ॲडमिटसुद्धा होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्ह विचारांना जरासुद्धा थारा द्यायचा नाही. आणि ही विश्वप्रार्थना काय सांगते? हे ईश्वरा, हृदयस्थ ईश्वर. कारण भगवद्गीतेने सांगितलं ईश्वर तुमच्या हृदयात आहे, बाहेर नाही. बाहेर प्रतीक आहे, आपण प्रत्यक्ष आहोत. शरीराकडे बघितल्यावर चमत्कार तुमच्या लक्षात येईल. मेंदूची कॉपी करतोय कॉम्प्युटर पण त्याला जमत नाही, त्याची लिमिटेशन्स आहेत. हा मेंदू एकावर 14 शून्य टाकल्यावर जी संख्या होते तेवढे मेंदूत सेल्स आहेत. आणि व्यसन करू नका,
कारण मेंदूतल्या सेलला रिप्लेसमेंट नाही. बाकीच्या पेशी बदलतात, नव्या होतात, पहिल्या मृत होतात, नवीन पेशी तयार होतात. मेंदूतल्या पेशी बदलल्या जात नाहीत. एक विस्कीचा पेग 5000 सेल्स मारतो मेंदूतल्या. इतकी ताकद अल्कोहोलमध्ये आणि त्या निकोटीनमध्ये, तंबाखूतल्या निकोटीनमध्ये आणि अल्कोहोलमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे. म्हणजे विषारी ताकद अशी आहे की एका वेळेला 5000 सेल्स मरतात. दुसरं, ज्या वेळेला माणूस निगेटिव्ह थिंकिंग करतो, काळजी, चिंता, भीती, निराशा, त्यावेळेला एक सेल्स डॅमेज होतात. आतून आपण डॅमेज होतो हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं फक्त मी एक वेळ म्हणतो बड्या मारलेलं चालतील, पण काय कमीपणा घेऊन. बघा ना तुम्ही, एखाद्या माणसाला कुणाला जेवायला बोलवायचं असलं कसे बोलवतात ऐकले का? या ना गरीबाच्या घरी जेवायला. आता शब्दच असे तर मग श्रीमंत व्हायचा काय प्रश्न आला? बरोबर ना? गरीबाकडे जेवायला आणि भाजी भाकरी करणार तर छान पुरणपोळी, पण म्हणताना काय म्हणणार? या गरीबाकडे जेवायला. नाही, कमीपणा घेतलेला बरा असतो. चूक चूक. बडोदा संस्थांना दत्तक पाहिजे होता. संस्थानिकाला मुलबाळ नसल्यामुळं दत्तक पाहिजे होता. दौंडी पिटवली आणि मुलं बोलावली. मुलं राजवाड्यात जायला घाबरत होती. तर काय केलं त्यांनी? मुलांच्या आयांना, वडिलांना सांगितलं की आम्ही त्याला काहीतरी तिथं गिफ्ट देणार आहोत. मग आयांनी पाठवलं, तुला तिथं चॉकलेट मिळेल, तुला नवीन कपडे मिळतील. पोर आली, रांग लागली होती अक्षरशः. प्रत्येक रांगेतल्या मुलाला प्रश्न विचारला कमिटीने, तू कशाला आला इथे बाळा? तो म्हणायचा, मी ना, मला इथं ड्रेस देणार, मला इथं चॉकलेट देणार आहेत. आता राजवाडा असतो, भरभरून द्यायचे आणि पुढे पाठवायचे. एक मुलगा 9 वर्षाचा समोर आला, खांद्यावर शर्ट फाटला होता. तो सुद्धा त्यांनी सरळ केला, कॉलर ताट केली आणि ताट मानेने त्यांच्यासमोर उभा राहिला. आणि त्याला ज्या वेळेला विचारलं, बाळा तू इथे कशाला आलाय? त्यावेळेला तो म्हणला, मी इथं राजा व्हायला आलोय. त्या मुलाचं नाव सयाजीराव गायकवाड, बडोदा संस्थांचा राजा. इफ यू वॉन्ट टू बी ए किंग, बिहेव लाईक किंग. आमचं कशाचं काय गेला काम. सद्गुरूंचा सत्कार 83व्या वर्षी झाला होता. त्यावेळेला ते म्हणले, आय एम 83 इयर्स यंग मॅन. मी पण तसले शब्द निगेटिव्ह कधी वापरत नाही. तेव्हापासून मी प्रश्नसुद्धा बदलला आहे. मी कोणालाही म्हणत नाही हाऊ ओल्ड, म्हणजे वय विचारायचा प्रसंग आला तर हाऊ ओल्ड आर यू असं मी कधीच म्हणत नाही. हाऊ यंग आर यू. आणि माझ्या बाबतीत सुद्धा सांगताना मी असंच सांगतो, नाऊ आय एम 67 इयर्स यंग. तुम्हाला माहिती आहे, मी एका सायकॉलॉजिस्टचं हे ऐकलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं, माणसाचं वय किती असतं? तुम्ही जेवढं समजता तेवढं तुमचं वय असतं. मग 30शीत पण म्हातारा होऊ शकतो आणि 80चा पण टकाटक असू शकतो आणि 84चा पण प्रचारात उतरू शकतो. काही घडू शकतं. बरोबर आहे ना? सांगण्याचा हेतू. आता बायोलॉजिकली, फिजिकली तुमचं वय वाढत जाईल, त्यात नो डाऊट, तो निसर्गाचा नियम आहे. पण आपण समजतो तेवढं असतंय. मग आनंदी राहणं ही कला आहे. मी सांगितलं, मनासारख्या गोष्टी नाहीत घडणार. ॲक्सेप्टन्स ही कला आहे. त्याला योग्य आकार देता येणं ही कला आहे. प्रयत्नाने आपलं जीवन घडवणं ही कला आहे. ही कला आपल्याला शिकून घ्यायची. त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल, आमचे कोर्सेस करा. जीवन 1 तासात मी तुमच्याशी किती बोलणार? जीवनविद्या मिशनचे कोर्सेस करा. सुखाची गॅरंटी आहे. कोणीच सुखाची गॅरंटी देत नाही. डॉक्टर पेशंटची गॅरंटी देत नाही, वकील केसची गॅरंटी देत नाही. फक्त म्हणतात आम्ही प्रयत्न करतो. पण जीवनविद्या सुखाची गॅरंटी देते. हे सगळे जे बसलेले नामधारक आहेत ना, कराडहून आलेत, सांगलीहून आलेत, किंवा आता प्रकाश भाऊ समजूया ह्याचे मेंबरच आहेत आता जीवनविद्येचे. मारुती माळी आहेत, दिगंबर जगताप आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला? लोक अक्षरशः, एक उदाहरण देतो तुम्हाला आता, हडपसरचं ताजं उदाहरण. एक मुलगा छोट्या फ्लॅटमध्ये राहतोय, जीवनविद्येचा तरुण नामधारक, आणि समोरच्या कॉलनीमध्ये एक रो हाऊस विकायला निघाले. मी आता नाव सांगत नाही कारण तुमच्या रेकॉर्डमध्ये परत आणखीन, पण मी तुम्हाला व्यक्तिगत त्या व्यक्तीला भेटवून देऊ शकतो. रो हाऊसची किंमत सांगितली 65 लाख रुपये. ह्याची कपॅसिटी फक्त 45 लाखाची आहे. म्हणजे फरक किती आला? 20 लाखांचा. आता विक्रीला निघालं हे कळल्यामुळे तिथं बघायला गेला. अद्भुत आहे अनुभव, अद्भुत. तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि म्हणलं, काका रो हाऊस? हो म्हणले, विकायला काढले. पण म्हणले, काय तेरे बस की बात नाही आहे.
कारण त्यांना ह्याची परिस्थिती माहिती आहे. तो म्हटला मी माझ्यासाठी नाही बघत, मी माझ्या चुलत भावासाठी बघतोय, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो घेऊ शकेल. मग त्याला सांग म्हणले आपली किंमत 65 लाख रुपये, काय निगोशिएशन नाही करायचं, आपल्याला विकायचं आहे. मग म्हटला व्हिडिओ काढतो आणि त्यांना पाठवतो. प्रत्येक रूममध्ये गेला आणि त्याचा व्हिडिओ काढला मोबाईलमध्ये आणि प्रत्येक रूममध्ये काय म्हणत होता, सद्गुरू तुम्ही मला हे रो हाऊस दिल्याबद्दल थँक्यू. व्यवहार कुठल्या कुठे, ते काय म्हणतात ना पाण्यात म्हैस, सद्गुरू तुम्ही मला हे रो हाऊस दिल्याबद्दल थँक्यू, असं प्रत्येक रूममध्ये म्हणत होता. घरी आला. आता मन करारे प्रसन्न या विषयामध्ये आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवतो. आपल्या यशाचं दृश्य कल्पनेने कसं बघायचं हे तो पाहत होता. तर त्यांनी काय सुरू केलं, आपण डेली डायरी लिहितो ना आपली, त्याच्यामध्ये तो वरती स्वतःचं पूर्ण नाव टाकायचा आणि खाली पत्ता कोणता लिहायचा, समोरचा. त्या रो हाऊसचा पत्ता तो लिहायला सुरू, कारण त्याला सगळं माहीत होतं ना समोरच आहे, सगळं लिहायला लागलं. ज्या वेळेला तो बाहेरगावी जायचा त्यावेळी बायकोला सांगायचा की आज मी बाहेरगावी चाललो आहे, आपण काही डायरी नेत नाही ना सोबत, तू पत्ता लिह, तुझ्याही अंतर्मनात गेलं पाहिजे, हा विचार अंतर्मनात गेला पाहिजे. 7-8 महिने गेल्यानंतर त्या गृहस्थांनी एक दिवस बोलावलं, किरण इकडे, अरे तुझा चुलत भाऊ बघायला येणार होता, रो हाऊस आला नाही. म्हटलं काका विकलं नाही अजून. नाही विकलं. तो कसं काय आला नाही. नाही म्हटलं त्याच्या कंपनीच्या जवळच त्यांनी घेतलं, विषय मिटून गेला. म्हटलं अजून नाही विकलं. नाही. म्हटलं काका मी सुद्धा तुम्हाला म्हणणार होतो, पण मला हे तुमची किंमत झेपत नाही हो. आता काकांची अडचण काय होती, व्यवस्था कशी असते बघा, परमेश्वरी व्यवस्था. पुढचा माणूस जो त्यांनी ज्याचा बंगला घेतला होता तो त्यांच्या मागे लागला होता, लवकर व्यवहार करा. मग त्यांनी ह्याला विचारलं काय तुझी कपॅसिटी आहे, काय तू सांगत होता, किती देऊ शकशील तू. मला तुम्ही 65 सांगितले होते, माझ्याकडे 45च आहेत. कर तयारी म्हणले, करून टाकू आपण व्यवहार. कल्पना करा, त्या वास्तुशांतीला मीच गेलो होतो प्रवचन करायला तिथे. इतकी धूमधाममध्ये त्यांनी वास्तुशांत केली की मनातला विचार साकार होणं, एवढी आपल्या विचारात ताकद आहे. कारण ईश्वरी शक्तीच विचारांमध्ये आहे. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की घरामध्ये सर्व सुखी होऊया हा मंत्र घरापासून सुरू करा. ग्रामीण भागात मी बघितलंय फार द्वेष, मत्सर. दुसऱ्याचा 90 टन ऊस जर निघाला तर आपल्यालाच प्रॉब्लेम होतो. अंबानीने एक कारखाना अजून टाकला तर काही अडचण नसते, पण चुलत भावाचा जर 90 टन ॲव्हरेज बसलं तर त्रास होतो रात्री झोपताना सुद्धा. द्वेष काढून टाका, सगळ्यांचं भलं होऊ दे. आता तुम्ही ऐकलं ना, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. अरे जगामध्ये इतकी विपुलता केली परमेश्वराने, कोणालाही कमी पडणार नाही. दुसऱ्याला कितीही जरी मिळालं तरी तुमचं कमी होत नाही. म्हणून सद्गुरूंचा एक सुविचार आहे, दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो तो माणूस, दुसऱ्यांना दुःख झाल्यावर ज्याला आनंद होतो तो राक्षस, आणि दुसऱ्यांना सुख झाल्यावर ज्याला स्वतःला आनंद होतो, इतरांच्या सुखाने सुद्धा आनंद होतो तो देव. मग आपण ठरवायचं आहे, आपण देव व्हायचं, दैत्य व्हायचं का मानव राहायचं, आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुन्हा एकदा प्रकाश भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन प्रकाशाप्रमाणे उजळून निघू दे. सोबतीला विजय नाव आहे म्हणल्यावर काय प्रश्न नाही, कुठं जाऊन अपयश यायचं काही कारणच नाही आहे, बरोबर ना. नावालाच आपण जागायचं आहे, पहिलं लक्षात ठेवा. आमच्या मारुतीने जशी नावाप्रमाणे झेप घेतली तशीच झेप आपल्याला घेता आली पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून डायरीतले शब्दच काढून टाका. इम्पॉसिबल, अवघड, डिफिकल्ट. काय काय लोकांना सहज बोलताना सवय लागली, प्रॉब्लेम आहे. अरे कसला प्रॉब्लेम आहे. सद्गुरू काय म्हणतात माहिती आहे का, आपल्याला एक आपल्याकडं लहानपणापासून एक संस्कार झाला आहे, कभी खुशी कभी गम. असेच दिवस असतात, असंच जीवन असतं, असं एक आपल्यावर संस्कार झाला आहे. जीवनविद्येला हे मान्य नाही. जीवनविद्या काय सांगते माहिती आहे, कभी खुशी कभी इससे भी ज़्यादा खुशी. खुशी कमतरता पडायचं काय कारणच नाही. आणि परमेश्वराने आपल्या माध्यमातून जन्म घेतला आहे. ते इंग्लिश फिलॉसॉफरचं स्टेटमेंट सांगून थांबतो. गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is the will of God or the tendency of life. याचा अर्थ काय,
परमेश्वर आपल्या रूपाने प्रगट झाला आहे. हार्मनी, सुसंवाद, पीस, शांतता, जॉय, आनंद, ॲबंडन्स, समृद्धी, मुबलक सगळं असणं, ह्याच्यासाठीच त्यांनी जन्म घेतला आहे. आणि पुढे तो काय म्हणतोय फिलॉसॉफर, हावेवर इफ यू सेटअप रेजिस्टन्स, रेजिस्ट करणे म्हणजे विरोध करणे, इफ यू सेटअप रेजिस्टन्स टू दिस फ्लो ऑफ लाईफ इन युअर माइंड, तर काय घडतं विरोध केल्यावर, दिस इमोशनल कंजेशन, भावनिक गुंता, निराशा, काळजी, भीती, दिस इमोशनल कंजेशन विल गेट स्नार्ड अप अँड विल कॉज ऑल टाईप्स ऑफ डिफिकल्टीज अँड कलॅमिटीज. म्हणून कधीही अडचण, अवघड, गरिबी, उच्चारच बंद करा. बायकांना सुद्धा, महिलांना सांगतो, आपल्या मुलांना अपशब्द वापरू नका. अभ्यास नाही केल्यावर भांडी घासावं लागतील, अभ्यास नाही केल्यावर हमाली करावं लागेल, असले क्लास 1चे अथॉरिटीज आत्ताच देऊन ठेवू नका तुम्ही. तर काय करा, तू डॉक्टर होणार आहेस ना, अहो त्याचा ते काय म्हणतात, तुम्ही काय घालता डॉक्टर लोक, ॲप्रन ना, बरोबर ना, ते स्टेथोस्कोप अडकवलेला असा फोटो काढून ठेवा, लावा त्याच्या बेडरूममध्ये, त्याला रोज बघू द्या. फिडिंग आहे ते, गॉडमेड कॉम्प्युटरला केलेलं फिडिंग आहे. तो म्हणत असेल मला पोलीस अधिकारी व्हायचं आहे, युनिफॉर्ममध्ये त्याचा फोटो काढा आणि घरात लावा. लोकांना हसायचं तर हसू द्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या ध्येयावर जेव्हा लोक हसतील तेव्हा समजायचं आपला मार्ग बरोबर आहे. नॉर्मल आयुष्य सगळेच जगतात, नॉर्मल आयुष्य सगळेच जगतात, आपल्याला स्पेशल आयुष्य जगायचं आहे. म्हणून आपण स्पेशलच असलं पाहिजे, आपले संकल्प स्पेशलच असले पाहिजे, आपली विचार करण्याची पद्धतसुद्धा स्पेशलच असली पाहिजे. आणि एकदा तुम्ही हे सुरू केलं ना शुभचिंतनाचं, आणि घरातल्या लोकांचं सुद्धा भलं, ड्रायव्हर असेल गाडीचा, शेतातला काय म्हणूया कामगार असेल, कारखान्यातला कामगार असेल, दुकानातला कामगार असेल, तुमच्या केमिस्टच्या, सगळ्यांच्यामुळे आपलं जीवन चाललं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यांच्या प्रती थँकफुल राहायचं. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बून्स अँड बाउंटीज. कृतज्ञता हे सगळ्यात मोठं पुण्य, हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या विषयी कृतज्ञ राहा आणि सारखं म्हणत राहा, थँक्यू थँक्यू थँक्यू. मनाला सवयच करा. आणि तुमच्या जीवनात 24 मे तारीख लिहून ठेवा आणि 6 महिन्यात काय चमत्कार घडतोय ना कॅलेंडरवर लिहून ठेवा. गॅरंटी देतो, व्यासपीठावर येऊन बोलायचं बंद करील. सद्गुरू तर एवढं चॅलेंज देत आहेत, आता तुम्ही जर ऐकलं ना, 3 दिवस शुभचिंतन करून बघा म्हणले, काय घडतंय बघा, चमत्कार घडेल. 3 दिवस, 72 तास ICU मध्ये असतात ना लोक, 72 तास, तसं 72 तास शुभचिंतन करून बघा आणि तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतोय ते बघा. एवढं बोलतो. पुन्हा एकदा सगळ्यांना, हा प्रकाश भाऊंना शुभेच्छा देतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन विद्या. हां, जरा ग्रंथाविषयी बोलतो. हे प्रार्थना मशीन आहे. घरात वास्तू शांत आहे ना, ज्या घरात प्रार्थना चालू आहे ना ती वास्तू शांतच राहते. सद्गुरूंच्या आवाजातली प्रार्थना लावून ठेवायची. प्रार्थनेचे व्हायब्रेशन्स घरामध्ये फिरत राहतात. आपण तरी 1 दिवसाची वास्तुशांत करतो, ही 365 दिवस वास्तुशांत चालू राहते. बारामतीला एका माणसाची चोरी टळली ह्या मशीनमुळे. त्यांनी दारावर कान दिला चोरांनी, प्रार्थनेचा आवाज ऐकू आला. एक चोर दुसऱ्या चोराला म्हणाला, इथं नको लागा, इथं देवाच काहीतरी चाललंय, पुढे जाऊया. इतका चमत्कार घडलेला. शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा, ज्याला जसं फिडिंग कराल तसे रिझल्ट येतील. डॉक्टर फडकेंनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यावेळी ते म्हणले, सद्गुरू तर डॉक्टरांचे डॉक्टर आहेत म्हणले. म्हणजे काय तर शरीर खरंच परमेश्वर आहे. दरवेळेला आम्ही ऑपरेशनसाठी उलगडतो तेव्हा नव्याने गोष्टी आम्हाला कळतात. इतकं गुंतागुंत असून सुद्धा कसलाही गुंता नाही, खरंच परमेश्वर आहे. पण दारू, गुटखा, तंबाखू दिली तर ते सैतानसुद्धा आहे, हे सांगणारं हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा हा ग्रंथ आहे, दृष्टी नावाचा. अमृत मंथन म्हणजे खरंच अमृत आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे एका वकिलाने मला सांगितलं, माझा घटस्फोट व्हायचा टळला ह्या ग्रंथामुळे. वकील म्हणजे कुणी असलं तर माफ करा, पण मी नेहमी सांगत असतो, काळा कोट आणि पांढरा कोट जरा लांबनच नमस्कार असावा. फार जवळ झालं तर प्रॉब्लेम होतात सगळेच, बरोबर ना. लांबून थोडा नमस्कार कर. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात तसं. हे पुस्तक वाचलं, वकील बायकोकडे गेले, तिला वाटलं अजून काय नोटीस बिटीस घेऊन आला काय. ते म्हणले माझं चुकलंय, मी माफी मागायला आलो आहे, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे.
उठून बायको पाया पडली आणि म्हणाली, अहो तुम्ही माझ्या मनातलं किंवा बोला, मी तरी काय माहेरी सुखात आहे का? लोक नावं ठेवतात, तुमच्या वाचून मी तर राहू शकेल का? सगळं विसरून आपण पुन्हा गुण्या गोविंदाने संसार करू, असं म्हणणारी पत्नी त्या वकिलाला मिळाली अमृत मंथन या ग्रंथामुळे. अंधार अंधश्रद्धेचा दूर करायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचा. अंगारेन दुपारेन काय काय इतक्या अंधश्रद्धा, बाबा बाबा बाबा, मला नवलच वाटतं कधी. कुणी सांगितलं मुहूर्तावर लग्न केल्यावर सुख लागतं म्हणून? समजूतदारपणा हे अमृत नसेल तर मुहूर्तावर लग्न करून काय सुख लागणार आहे? माझ्या मुलाच्या लग्नाला मी विचारायला गेलो होतो कार्यालयात, ते म्हणले शुभ मुहूर्तावर लग्न करायचं असलं तर 1.5 लाख, काढलेल्या मुहूर्तावर काढीव मुहूर्तावर करायचं असलं तर 1 लाख, आणि कसलाच मुहूर्त नसला पंचांगाप्रमाणे तर 50,000. तर मी विचारलं अमावस्याला केलं तर किती घेणार? म्हणला मग फुकट. म्हणलं त्या दिवशी करूया. अरे एक सांगा, घराची खिडकी उजवीकडे करा, किचन पाडा, तोंड का, जोपर्यंत तुमचे विचार उजवे आहेत तोपर्यंत तुम्हाला धोका नाही. मला नवल वाटतं. मी कोर्सला एका ठिकाणी गेलो, सकाळी उठून फिरायला गेलो, चहा प्यायला एका हॉटेलमध्ये थांबलो. त्यांनी मला चहा द्यायच्याऐवजी 1 कप चहाने 1 ग्लास पाणी बाहेरच दिलं ओतूनच. मी म्हणलं काय केलं बाबा हे, तू मला का नाही चहा दिला? म्हणला पहिला चहा सूर्याला. म्हणलं तुला माहिती आहे का किती तापमान आहे सूर्याचं? म्हणला किती? 6000 डिग्री सेल्सिअस. तिथून आपल्याला प्रकाश पुरवू शकतो इतकं तेज आहे सूर्याकडे. 14,50,00,000 किलोमीटरवरनं सूर्यनारायण आपल्याला प्रकाश पुरवतो. त्याला फ्रेश व्हायला चहा कधीपासून लागायला लागला? माणसाचं ठीक आहे, देवा सूर्यनारायणाला चहा लागतो. इतक्या अंधश्रद्धा आपल्या. किती दोरेन काय 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 बांधतात. त्यांनी काय होणार मला सांगा? पार्लमेंटमध्ये सुद्धा दिसतात दोरे बांधलेले लोक. त्यांनी काय होतं? अंगारे दुपारे. नॉलेज इज गॉड. ज्ञान हा देव आहे, लक्षात ठेवा. ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा, सुखाची गॅरंटी आहे. त्यामुळं अंधारा अंधश्रद्धेचा संपून जाईल. आणि लिंबू नारळ लाखो करोडो रुपयाचा टर्नओव्हर आहे. सकाळी गाडीला बांधतात बघा ते, मिरची लिंबू. सरळ पाकिस्तानवर लिंबू टाका की मग, इतकी जर ताकद आहे लिंबात. हे बाकीचे उद्योग कशाला करायला पाहिजे? बरोबर ना? परमेश्वर आहे का? असेल तर तो दिसत का नाही? आणि असेल तर त्याचा माझ्या सुखदुःखाशी काय संबंध? म्हणजे मी ह्याला आधुनिक ज्ञानेश्वरी म्हणतो. इतका सुंदर ग्रंथ आहे हा. त्यामुळे एक सेट आपल्या ग्रंथाचा घरी ठेवा, तुमचं आयुष्य सेट होईल. आता हे करावं का लागतंय? आम्ही लोक सगळे विनामूल्य कार्य करतो. सद्गुरूंनी 60 वर्षे विनामूल्य कार्य केलं. मग आता हे सगळा डोलारा चालणार कसा? तर ह्यातून थोडंफार तरी काहीतरी त्याला मदत होत असते. ती व्हावी हा त्यातला हेतू आहे. पैसा मिळवणे हा हेतू नाही, कमिशन नाही. हे जग सुखी करण्याचं मिशन आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. अजिबात कमिशन हा प्रकार यात नाही. आणि चालू वर्ष सद्गुरूंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त आम्ही घरोघरी प्रार्थना आयोजित करतो आहे, भलकरची साधना आयोजित करतो आहे. आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनात क्रांती घडते हे आम्ही पाहतो आहे. त्यामुळे तुमच्याही जीवनात क्रांती घडावी अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करून थांबतो. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.